महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यातील अलिबाग वडखळ रस्ता मीनाक्षीताई पाटील आमदार असताना मंजूर केला होता। 2014 आणि 2014 नंतर किरकोळ दुरुस्तीचा खर्च वगळता खर्च झाला नाही। मात्र अलिबाग मुरुड रोहा या मतदारसंघातील रस्त्यावर भरपूर खर्च झालाय। कार्लेखिंड सारळ रस्ता हा सुटसुटीत होता, पण त्यावर MMRDAच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचा एस्टिमेट झालं, तसंच काम चालू आहे। कार्लेखिंड कणकेश्वर फाटा शास्त्री चौक याला 150 कोटी खर्च झालाय, परंतु हा जो मेन रस्ता आहे त्यावर राज्य सरकार उदासीन का आहे असं पंडित पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। रायगड जिल्ह्याची राजधानी असणारे अलिबाग या ठिकाणी मुख्य जो रस्ता आहे अलिबाग वडखळ रस्ता, हा रस्ता आमदार मीनाक्षी पाटील आमदार असताना त्यांनी मंजूर केला होता 2014 मध्ये, आणि 2014 नंतर किरकोळ दुरुस्तीच्या व्यतिरिक्त या रस्त्यावरती काही खर्च झालेला नाही। मात्र अलिबाग मुरुड रोहा या मतदारसंघामध्ये अन्य रस्त्यांवरती भरपूर खर्च झाला आहे। उदाहरण द्यायचं झालं तर कार्लेखिंड सारळ रस्ता हा सुस्थितीत होता, पण त्याच्यावर MMRDAच्या माध्यमातून 150 कोटी रुपयेचं एस्टिमेट झालंय, काम चालू आहे। त्याचबरोबर कार्लेखिंड कणकेश्वर फाटा म्हणजे रवी शास्त्री चौक या रस्त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च झाले। पण मला आश्चर्य वाटते की हा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावर राज्य सरकार उदासीन काय आहे। संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मी अनेक वेळा हा विषय काढला, त्या संदर्भात मीटिंग पण झाल्या, पण हा रस्ता नॅशनल हायवेला आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे, हे निश्चित न झाल्यामुळे आज या अलिबाग वडखळ रस्त्यामध्ये लोकांनी वारेमाप हॉटेल काढलेली आहेत। वारेमाप फेरीवाले आंबेवाले बसतात। ऑलरेडी हा ट्रॅफिक जाम रस्ता आहे आणि अनेक ठिकाणी लोकांनी भराव केले, पाणी जायचे मार्ग बंद झालेले आहेत। तर या रस्त्याची अवस्था भयानक आहे, कारण कुठल्या यंत्रणेमध्ये नसल्यामुळे कालच कार्लेखिंड ते झाड पडलं, पोलीस तिथे होते, पण कुठली यंत्रणा यायची हेच पोलिसांना माहिती नाही। तर आपल्या माध्यमातून माझी जे आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत कलेक्टर साहेब, हे पण या रस्त्याने जातात, तर आमच्यासारख्या लोकांना ह्या गोष्टी समजतात। मग सरकारने वारेमाप जे अधिकारी नेमलेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, नायब तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, मग ह्यांचं काम काय आहे? ते आपत्ती व्यवस्थापनाची सोपस्कारची एक बैठक करतात आणि पुढची बैठक पुढच्या वर्षी। तर माझी सरकारकडे मागणी आहे की अनेक रस्ते तुम्ही मंजूर केले, पण अलिबाग वडखळ रस्ता मंजूर करायला काय अडचण येते? लोक गाजर दाखवतात की अलिबाग विरार रस्ता होईल, पण राज्य सरकारकडे जमिनीचे पैसे द्यायला पैसे नाही। तो होईल तेव्हा होईल, पण अन्य रस्त्यांवरती वारेमाप खर्च करण्यापेक्षा जो मेन रस्ता आहे, कारण ह्या रस्त्यावरती अंतुले साहेब, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील हे असताना हा पळीवरचा ब्रिज झालाय, त्याच्यानंतर खंडाळ्याजवळचा ब्रिज झालाय आणि उसर येथे नवीन जो प्रोजेक्ट झालाय त्याची अवजड वाहतूक याच्यावरून होते। पुण्याला काल 2-4 दिवसापूर्वी नुकसान झालं, ब्रिज वाहून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी तिथे सांत्वन करायला धावले, पण पुणे जिल्ह्यामध्ये राज्य सरकार सर्वाधिक जास्त पैसे खर्च करतो आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते हे पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदावरती आहेत। असं असताना 1 वर्ष का 2 वर्षापूर्वी गुजरातला एक ब्रिज वाहून गेला। तर माझी मागणी आहे की सरकारचे जे अधिकारी आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, AC आहेत, यांचं सुपरविजन काय आहे? ब्रिज पडल्यानंतर खोटं सांत्वन करायचं आणि राज्य सरकार 5 लाखाची मदत घोषणा करते। अरे पण ह्या घटना होण्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनामध्ये हे सगळे विषय घ्यायला पाहिजेत। मी निश्चित सांगतो की अलिबाग रोहा रस्ता मंजूर मी आमदार असताना केलाय, त्याच्यामध्ये बोरगर येथे एक ब्रिज झालाय, बाकीचे कामं ठप्प झालेली आहेत। तर माझी मागणी आहे, मी वारंवार
याचा पाठपुरावा केला. मी संबंधित खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना या संदर्भात भेटलो, कारण जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत. रायगड जिल्ह्यामध्ये कलगीतुरा चाललाय, लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. तर मी शिवेंद्रराजे भोसले यांना विनंती केली की या संदर्भातली बैठक लावावी. त्यांनी मला आश्वासित केले या संदर्भात मीटिंग लावू, कारण रायगड कलेक्टरकडे मी वारंवार बैठका घेतल्या, पण त्याला मर्यादा आहे. त्यांचं काय काम करायचं त्यांना मर्यादा असल्यामुळे ते काय या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणून बांधकाम मंत्र्यांकडे मी आवाज उठवलाय, त्यांना विनंती केली की तुम्ही या संदर्भात निर्णय घ्या आणि रस्ता कोणाच्या मार्गीचा आहे हे ते क्लिअर करा, म्हणजे ती यंत्रणा काम करेल. आज ह्याच्यावरती कुठलं सुपरविजन नसल्यामुळे लोकांना मनमानी लागेल भराव करतात, कोण मोऱ्या बंद करते, आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये भारतातील अनेक शहरांमध्ये पाऊस पडला, पुणे शहर आहे, पाऊस पडला की रस्ते गटार होतात, मुंबईला पाणी तुंबते. तर या सरकारी यंत्रणेने अशा घटना होण्यापासून रोखायला पाहिजे. मी अलिबाग तहसीलदार यांना विनंती केली. पडी ते पेजारी या रस्त्यामध्ये अनेक दुकानं आहेत, अनेक लोकांना तासन-तास तिथे थांबायला लागतं, पण सरकारी अधिकारी उदासीन आहेत. म्हणून माझी आपल्या माध्यमातून अजून पावसाला सुरुवात आहे, कालच पाऊस पडला, पण भविष्यात अनेक अजून 2-3 महिने पावसाचे जायचे, तर जिल्हा प्रशासनाने अलर्ट राहायला पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.